सो म्हणजे इंटरव्ह्यूच्या आधीच त्यांनी मला सांगितलं मी खूप बडबड करते, म्हणजे मी देवेनला आधी देणार आहे की तो बडबड करेल मग मी बडबड करेन. ह्या मुलांचं म्हणूनच काही एक्साइटमेंट लेवल झिरो असते. काय तर हे असेच कुर्ते घालणार, बाकी दुसरं काही करणार नाही. केस तसेच्या तसेच असतात, मेकअप तर त्यांचा काहीच नसतो, त्यांना काही वेगळे आणि हे एक वेगळा शो ऑफ असतं. त्या व्यतिरिक्त ते काही नाही करू. लग्नात तर अजून वेगळी छान दिसणार आहे ती. सो अशी खूप एक्साइटमेंट आहे, कारण मुलींच्या आणि आम्ही बरं फक्त स्वतःचं नाही बघत, आम्ही एकमेकांचं बघत असतो. प्रत्येक मुलींच्या किंवा प्रत्येक कॅरेक्टरबद्दल त्याचे काय कपडे आहेत. सिरियलमधल्या बहिणीसाठी मेहंदी काढते आणि मला ना सेटवर सगळीच हे म्हणतायत की शेवटी खरी का नसो पण तुझी इच्छा पूर्ण झाली आहे मेहंदी काढण्याची. आणि हा देवेन मला खूप पिडतोय. नाचवायचं नाही, कारण की मी फक्त माझा एक वेगळा जॉनर आहे नाचण्याचा, तर मला नाचता येत नाही, तर मी कुठल्याच मुलीच्या इशाऱ्यावर नाचेल असं होऊ नाही शकत. तिच्या मुलांचं लग्न झालं की त्यांची जी गर्लफ्रेंड वगैरे असेल, त्यांची जी मैत्रीण असेल, तिच्याशी लावूच आपण ते लग्न. काय 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 मला नाही कळलं काय. नमस्कार, मी देवेन कदम आणि मी अक्षय सरनाईक प्ले करतोय इन मुलगी पसंत आहे. आणि ही नमस्कार, मी जुई गोगरी म्हणजेच मुलगी पसंत आहे या मालिकेतील श्रावणी आणि इशिता. सो कसं आहात तुम्ही? आधी तर सर्वात पहिला प्रश्न हाच, कारण आम्ही खूप दिवसानंतर तुम्हाला भेटतोय, खूप दिवसानंतर आपली भेट होतीये आणि आता आम्ही वेगळंच काहीतरी शूट करतोय. लास्ट टाइमला आम्ही भेटलो होतो तेव्हा आपण तुमची मेहंदी करत होतो. हो म्हणजे शनायाची मेहंदी करत होतो. आता ते पूर्ण ट्रॅक संपून आम्ही आता हे अनुष्का आणि श्रेयसची मेहंदी करतोय. आणि आजचा दिवस म्हणजे हळदीचा दिवस आहे आणि छान आम्ही दोघंही येलो येलो मध्ये आहे ना. असं म्हणजे इंटरव्ह्यूच्या आधीच त्यांनी मला सांगितलं मी खूप बडबड करते, म्हणजे मी देवेनला आधी देणार आहे की तो बडबड करेल मग मी बडबड करेन. घे. सो एक पूर्ण छान माहोल आहे. श्रेयसची हळद चालली आहे, काल मेहंदी झाली आहे, खूप मोठा ड्रामा झाला आहे जो तुम्हाला बघायला खूप मज्जा येणार आहे. आणि आज जसं बघू शकतात की आम्ही सगळे येलो येलोमध्ये, सगळी आमची एक एंटायर टीम, ममा झाल्यात, सगळी एंटायर टीम सगळे येलो कॉस्ट्यूममध्ये. आणि आत्ता आम्ही शूट करायला जाणार आहे मेहंदी झाली आहे, हळद. मी काय थोडं विसरतो काय काय असतं लग्नात, कारण की माझं झालं नाहीये. तर ठीक आहे, लवकरच होईल, लवकर छान बातमी मिळेल आपल्याला. आईला सांगतो मी आज. हो बरं, आपण रेग्युलर कॉस्ट्युम मध्ये असतो आणि आज वेगळाच आहे तुमचा कॉस्ट्युम. थोडं तयार व्हायला मिळालंय, नटायला मिळालंय. साठी किती एक्सायटेड असता की काही फेस्टिवल असेल किंवा कोणाचं लग्न असेल, काय सांगाल? येस, ऑब्विसली, कारण युजली आम्ही फॉर्मल्स किंवा कॅज्युअल्स घालतो आणि असं काही इव्हेंट असला मालिकेत तेव्हा आम्ही खूप एक्साइट होतो. खूप ट्रायल्स होतात आमच्या आणि म्हणजे आम्ही सगळं चांगलंच कॅरी करतो. सो मज्जा येते. म्हणजे काही असे नवे कॉस्ट्यूम आले तर काहीतरी वेगळं घालायला, ट्रॅडिशनल घालायला मजाच येते. कसं आहे, मुलांचं काही नसतं, मुलींना जरा खूप नखरे असतात. तर हा प्रश्न ॲक्च्युली तुम्ही मुलींना विचारायला हवा. मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला खूप आवडेल, कारण इशिताचा कॉस्ट्युम म्हणजे काय आहे, ती शर्ट घालते, स्कर्ट घालते, त्या व्यतिरिक्त ती असंच काही नाही. आणि आता ह्या शॉर्ट केसांमध्ये छान असा ड्रेस, मला ड्रेस खूप आवडतो. त्यात ते शॉर्ट हेअर्स आहेत, त्यात इतकं वेगवेगळं करायला मिळतं ना, कारण इतर नॉर्मल शूटमध्ये आम्ही असं काहीच करत नाही. मग असं छान ड्रेसअप करायला मिळतंय. जाच रे. हा ऍक्च्युली हे जे बघितलं ना, तर आमचा सँगो दादा आम्हाला हसवण्यासाठी इथे मागे 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 फिरत होता आणि तो हसत होता, असं चेहरा करत होता. सो हे ते होतं. आणि मी लग्नासाठी एक्साइटेड नाही आहे. म्हणजे लग्न ठीक आहे, होत राहील, त्याचं काही वेगळं कौतुक नसतं, ते सगळ्यांचंच होतं. पण आम्ही ड्रेसिंगसाठी जास्त एक्साइटेड असतो, कारण काहीतरी वेगळं करायला मिळतं. कॅरेक्टरच्या ड्रेसिंग व्यतिरिक्त आपण काहीतरी करतोय. जसं आता मी लग्नात छान साडी नेसतेय, तर हे नॉर्मली इशिता नेसून नाही फिरत ना. मग ती एक्साइटमेंट वेगळी आहे की त्यावर ज्वेलरी काय येणार, त्यावर आपण हेअरस्टाईल काय करायची, त्यावर आपण काय काय मेकअप करू शकतो, आय शॅडो, हे खूप काही काही असतं. तर ते सगळं प्लॅन करून छान एक्झिक्यूट करायला, मग ते लुक टेस्ट होते पूर्ण, ते सगळं करायला खूप मज्जा येते, कारण आपल्याला छान नटायला मिळतंय. ह्या आनंदातच खूप मज्जा असते. ह्या मुलांचं म्हणूनच काही एक्साइटमेंट लेवल झिरो असते. काय तर हे असेच कुर्ते घालणार, बाकी दुसरं काही करणार नाही. केस तसेच्या तसेच असतात, मेकअप तर त्यांचा काहीच नसतो, त्यांना काही वेगळे आणि हे एक वेगळा शो ऑफ असतं. त्या व्यतिरिक्त ते काही नाही करू शकत. लेस लावलं की त्यांचा लुक वेगळा होतो. आम्ही रेडी झालो, ग्लेअर्स लावले की रेडी झालो. हे फक्त शो ऑफ आहे, त्या व्यतिरिक्त काही नाही करू शकत. आणि आमची आरुताई म्हणायला गेलं तर आरुताई खूप छान सजली आहे, खूप छान नटली आहे. आता तुम्हाला बघायला मिळेलच की ती छान अशी मस्त हळदीसाठी काय तिचा ड्रेसअप आहे, लग्नात तर अजून वेगळी छान दिसणार आहे ती. सो अशी खूप एक्साइटमेंट आहे, कारण मुलींच्या आणि आम्ही बरं फक्त स्वतःचं नाही बघत,
आम्ही एकमेकांचं बघत असतो प्रत्येक मुलींच्या किंवा प्रत्येक कॅरेक्टरबद्दल. त्याचे काय कपडे आहेत, ती काय घालणार आहे, तिचं काय कॉस्ट्युम आहे, तिची काय ज्वेलरी असणार आहे, तिची काय हेअरस्टाईल असणार आहे, ह्या सगळ्यात आमचे नाक खुपसणी चालूच असते आणि आम्हाला खूप मज्जा येत असते. आम्ही प्रत्येक लुक टेस्टला तेवढेच एक्सायटेड असतो, सगळ्यांच्या लुक टेस्टला, फक्त आमच्या नाही. सो आम्हाला खूप मज्जा येते. हा एक एपिसोड टेलिकास्ट होणार आहे मुलगी पसंत याचा. महा एपिसोड होता एवढं सांगण्यासाठी. आम्हाला So खूप मी छळतो. तेच सांगितलेलं की मुलांना विचारून हा प्रश्न विचारून फायदा नाहीच आहे की तुम्हाला काय आवडेल. ऑब्व्हियसली तुम्हाला पण माहिती असेल की आपल्या मुलांचं कसं असतं की आला कुर्ता आला पैजामा आला चला रेडी होऊन चला. पण मुलींचं काय हे तुम्ही ऐकलं. आता त्यांना काहीतरी पुढचं विचारायचं हे मिथ आहे. दिस इज अ प्युअर मिथ. आता त्यांनी हा काल कॉस्ट्युम ट्राय केला, ठीक आहे. त्याला कुठेतरी असं लूज वाटलं. सर हे लूज नाही वाटत आहे तुम्हाला, म्हणजे काहीतरी ऑड नाही वाटत आहे. हा हात बरोबर आहे, हा हात थोडा विचित्र आहे. हे असं सगळं त्यांनी येऊन केलेलं आहे. हे असं सगळे नखरे तो करतो. फक्त आता इथे कॅमेरासमोर म्हणतो की आमचे काही नखरे नसतात, हे टाईटच होतं आहे सर, हे खूप लूज आहे, हे बॉडी फिटिंग असलं पाहिजे. सगळं असतं मुलांचं, फक्त बोलत नाही, करतात सगळं. कधी तुम्ही लुक टेस्ट असली ना तेव्हा या, मग कळेल ह्यांचे नखरे काय असतात. आम्ही बिचारे ना इतके साधे आहोत ना की हा कॉस्ट्युम आहे ना ठीक आहे चालेल आम्ही घालू, हे करतो. हे खरं आहे, हे खरं आहे. आता माझा हा कॉस्ट्युम आहे, मला तिने दिला, मी घातलाय ना छान. आणि छान अशी मेहंदी काढलेली आहे. आम्ही 2 दिवस आम्ही सेम मेहंदी काढत होतो आणि ती आता काळी काळी झालेली आहे आमच्या हातातली मेहंदी. खूप मज्जा आली आहे. खरी गंमत सांगू, ॲक्च्युली मला मज्जा का आली माहिती आहे, माझ्या ना बहिणीचं लग्न होतं, त्यात शूट आहे इथे, तर मला मेहंदी काढता आली नाही का. आणि त्यात असं झालं होतं की शिट यार, दिस इज अ मेन फंक्शन ऑफ वेडिंग, तर मला काढता नाही आली. आणि आता मी माझ्या सिरियलमधल्या बहिणीसाठी मेहंदी काढते आणि मला ना सेटवर सगळीच हे म्हणतायत की शेवटी खरी का नसो पण तुझी इच्छा पूर्ण झाली आहे मेहंदी काढण्याची. आणि हा देवेन मला खूप पिडतोय का आता मी बोलतीये, घे तूच बोल. नाही बरं प्रश्न देवेन, विचारतील. मला पुढचा प्रश्न विचारायचा होता. सो जुईने त्या प्रश्नाची माती केली. सो मला पुढचा प्रश्न काय विचारायचं होता? मला पुढचा प्रश्न असा विचारायचा होता, दोघं खूप सुंदर नटलेत, तर एकमेकांना काय कॉम्प्लिमेंट द्याल, पण त्याच्या आधीच तिने एवढी तारीफ केली ना, तर पुढचा प्रश्न तुम्ही विसरून गेला. मी तरी तारीफ करू शकते, कॉम्प्लिमेंट नाही केली मी. नाही छान दिसतेस, छान दिसतेस तू, छान दिसतेस. हा हारू छान दिसतेस. अजिबात कॉम्प्लिमेंट नावाची वस्तू नाही आहे हा या सेटवर. देवेंकडून काहीच कॉम्प्लिमेंट नाही देत. बरं मी कॉम्प्लिमेंट देते की तो छान दिसतोय, हँडसम दिसतोय, डॅशिंग दिसतोय. कोणी मुलगी असेल तर प्लीज या, त्याला मुलगी पसंत आहे, या तुम्ही. बरं, हळदीचा माहोल सुरू आहे, म्हणजे तुम्ही या लुकमध्ये घरच्यांना वगैरे फोटो पाठवतात तेव्हा त्यांचं काय रिॲक्शन असतात आणि तुमच्या लग्नाचं काय बघणं चालू आहे का? नाही माझं काही नाही चाललंय, पण आता जस्ट मी मम्माशीच बोलत होतो माझ्या. सो मम्माला मी सांगितलं की हळदीचा एक सिक्वेन्स चाललाय, तर ती अशी आतुरतेने वाट बघते की तू कसा दिसशील त्या गेटअपमध्ये. किंवा इवन माझ्या एंगेजमेंटचा एक सिक्वेन्स होता सुरुवातीचा, तर आईला ती खूप आतुरता होती की तुझी एंगेजमेंट आहे, अच्छा अरे वा वा वा, मला सांगशील ना कधी येतो एपिसोड, मग मी बघणार की तू कसा दिसणार ऑन स्टेज. म्हणजे ते तिचे ड्रीम्स रंगवते, पण बघूया काय होतं ते. म्हणजे आईंचं असं झालंय की खऱ्या आयुष्यात कधी बघायला मिळतंय हे माहित नाही, सिरियलमध्ये बेटा करत राहा. हेच करूया आपण. So तो बिचारा आता काय गणलाय, पण सिरियलमध्ये पण सगळं गणतच आहे सिरियलमध्ये. सिरियलमध्ये पण नाही होते. तर जुई तुझ्या लग्नाचं काय बघणं वगैरे चालू आहे का? नाही, मी खूप लहान आहे, मला अजून छान असे 7-8 वर्ष आहेत आणि माझं ठरलेलं आहे. सो काही असं बघणं चालू नाही आहे आमचं. मी खूप लहान आहे, आता करिअर करायचं आहे, छान हिरोईन बनायचं आहे. हा खूप पिडतो मला. आणि हा असंच कुठली म्हण होती ती? कुठली म्हण? मी काहीच नाही, मी असं फक्त गुडघा खाजवला आणि हात इकडे गेला, दुसरं काही नाही केलं. काही नाही, त्याला म्हणायचंय की लहान येते असं माझं. हो गमस छळतो. बरं जुई, तुला सांगितलं देवेंसाठी मुलगी बघायची, तर ती कशी बघशील तू? म्हणजे काय तिच्यामध्ये काय क्वालिटीज पाहिजे? सो देवेंच्या नेचरनुसार म्हणजे एकदम साधी भोळी तर नसणारच आहे ती मुलगी. अशी साधी भोळी बघून अर्थ नाही, ती बिचारी ना छळून काढेल तिला, पिडेल तो तिला. म्हणून ते त्याच्यासाठी ना अशी छान चंट ऐसी लड़की होती है ना जो ऐसे एकदम लड़कों को ऐसे उंगलियों पे नचाएगी, तो देवेन को एकदम नचाने वाली ढूंढेंगे. और फिर हो बट स्वाभाविक आहे की मी माईक नाही देत आहे, हे आहे की ती छान देवेंबरोबर जुळवून घेईल, त्याच्या घरातल्या मेंबर्सबरोबर जुळवून घेईल, आई बाबा बहीण भाऊ जे कोणी आहेत त्यांच्याबरोबर छान जुळवून घेईल. आणि नेचरला खूप छान असली पाहिजे, कशी पण असली की बोल्ड असली, बट नॅचरली शी विल बी इंडिपेंडेंट. काही असलं ना
तरी ती स्वभाव तिचा खूप छान असेल असं मी बघेन तिच्यासाठी. आणि अर्थातच सुंदर बघेन. ऑफकोर्स त्याला शोभेल अशी डॅशिंग मुलगी अशी असलीच पाहिजे ना. हा हा तिच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करशील आता तिने क्वालिटी सांगितलं त्या. बरोबर क्वालिटी सांग. हां, क्वालिटीज बरोबर आहे, पण ते नाचवायचं नाही, कारण की मी फक्त माझा एक वेगळा जॉनर आहे नाचण्याचा, तर मला नाचता येत नाही, तर मी कुठल्याच मुलीच्या इशाऱ्यावर नाचेल असं होऊ नाही शकत. तो म्हणेल मैं सिर्फ उंगली हिलाऊंगा, इधर तक ही नाचूंगा, इससे ज्यादा कुछ नहीं. राईट राईट, म्हणजे जुई जे म्हणाली ते ऑब्विसली, कारण आता काय बोलायचं. सो हां, म्हणजे तिने ज्या क्वालिटी सांगितल्या तशी मुलगी असेल तर आईला सांगेल मी. आम्ही शोधतो, सापडली, मिळाली, भेटली की तुम्हाला एकदम फोटो पाठवून देऊ Yes. की ही देवेंसाठी आम्ही चूज करतोय, तुम्हाला पसंत आहे का मुलगी, सांगा आम्हाला. म्हणजे काय, एकदाच त्याचं लग्न उरकून टाकूया आपण, एकदाच फायनली होऊनच जाईल. खूप मोठा करूनच झालाय, Yes. करूनच टाकूया. म्हणजे खूप डोक्याला ताप देतो. एक बायको आली म्हणजे थोडं इथे आम्हाला शांती मिळेल. तिच्या मुलांचं लग्न झालं की त्यांची जी गर्लफ्रेंड वगैरे असेल, त्यांची जी मैत्रीण असेल, तिच्याशी लावूच आपण ते लग्न. काय 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 मला नाही कळलं काय. आहेत. सो येस, खूप Yes. मज्जा येते आम्हाला. खूप म्हणजे हा जो वेडिंग सिक्वेन्स आम्ही करतोय, खूप मस्त शूट होतोय. खूप सगळे एकदम फ्रेश एनर्जी घेऊन आलेत. सगळ्यांचे कॉस्ट्युम मस्त आहे, मस्त सजावट झालेली आहे, आणि नक्कीच तुम्हाला ऑनस्क्रीन तो बघायला फार मजा येणार आहे. तर नक्की बघत राहा. मुलगी पसंत आहे. सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी 7 वाजता फक्त फक्त आपल्या आपल्या सन सन मराठीवर. मराठीवर.